नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ, आळे, संतवाडी, कोळवाडी संचलित ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे महाविद्यालयातून मी प्राध्यापक ढामाले SB सर्व भूगोलप्रेमी विद्यार्थ्यांचे परत एकदा या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जो तक्ता पाहिलेला होता त्या तक्त्यामध्ये पहा आपण काही देश, त्या देशांमधला ढोबळ जन्मदर, ढोबळ मृत्यूदर पाहिलेला होता आणि त्यानुसार त्या देशांच्या लोकसंख्या वाढीची परिस्थिती काय आहे तो भाग आपण पाहिलेला होता. त्याच्यामध्ये पहा नायजर, त्यानंतर भारत, चीन, संयुक्त संस्थाने, स्वीडन, ग्रीस यासारखे जे देश आहेत ते देश दिलेले होते. आता नायजर सारख्या देशाचा विचार केला तर ढोबळ जन्मदर जास्त आहे, मृत्यूदर कमी आहे, त्यामुळे लोकसंख्या वेगाने वाढतीये. भारतासारख्या देशामध्ये हा वाढीचा दर काहीसा कमी झालेला आहे, लोकसंख्या वाढ मध्यम स्वरूपाची आहे. चीन, संयुक्त संस्थाने आणि स्वीडन सारखे जे देश आहेत या देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो अतिशय कमी पाहावयास मिळतो आहे. मात्र ग्रीससारख्या देशामध्ये ही जी लोकसंख्या आहे ती वाढण्याऐवजी घट दाखविते आहे. मग आता ह्या तक्त्याचा विचार केला आणि जगातील लोकसंख्या वाढीचा विचार केल्यास एक गोष्ट आपल्या एक स्पष्ट लक्षामध्ये येते, ती अशी की काही देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर अजूनही जास्त आहे, काही देशांमध्ये तो कमी आहे, काही देशांमध्ये लोकसंख्या वाढण्याऐवजी घटत आहे. मग नायजर ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये आपल्याला हे देश पूर्वी असलेले पाहावयास मिळतातच. याचा अर्थ प्रत्येक देश हा हे जे काही विकासाच्या लोकसंख्या वाढीचे जे टप्पे आहेत त्या टप्प्यामधून जात असतो. आता हे जे टप्पे असतात त्या टप्प्यांवरती आधारित असणारा जो लोकसंख्येचा एक सिद्धांत आपल्याला या ठिकाणी पाहावायचा आहे तो आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, जन्मदर आणि मृत्यूदर ह्या दोन्हींचा विचार केल्यास दीर्घकाळ हे दोनही दर कधीच स्थिर राहू शकत नाही. म्हणजे दीर्घ कालावधीसाठी जन्मदर आणि मृत्यूदर हे सारखेच राहिलेले आहेत असं घडत नाही. अल्पकाळासाठी ते समान असू शकतात आणि म्हणून ते दीर्घकाळ समान राहू शकत नाही. देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये जसा जसा बदल होत जातो तसा तसा त्या देशाच्या लोकसंख्येच्या वाढीमध्ये सुद्धा आपल्याला बदल होताना पाहावयास मिळतो. म्हणजे आर्थिक परिस्थिती जशी बदलेल तशी लोकसंख्येच्या वाढीच्या दरामध्ये सुद्धा आपल्याला जे बदल आहेत ते दिसून आलेले पाहावयास मिळतात. आता मग यावरच आधारित लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा मांडला गेलेला आहे. आता आर्थिक विकासाचा जर विचार केला तर आर्थिक विकासाबरोबर आपण पाहिलं की जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यामध्ये बदल होत असतो आणि यावरच आधारित असणारा हा जो सिद्धांत आहे या सिद्धांताचा पायाच आपल्याला लोकसंख्या वाढीमध्ये किंवा लोकसंख्या वाढीचा जो काळानुसार जो कल आहे तो कल म्हणजे या सिद्धांतांचा पाया आहे. म्हणजे काळानुसार लोकसंख्येच्या वाढीचा जो कल आहे तो कसा आहे, लोकसंख्या कशी वाढत जाते, हा कल म्हणजेच या सिद्धांताचा पाया आपल्याला सांगता येतो. प्रत्येक देश जो असतो तो प्रत्येक देश लोकसंख्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यामधून जात असतो आणि मग हे जे टप्पे आहेत हे टप्पे काही वर्षाचे असू शकतात. मग सगळ्याच देशांमध्ये हे टप्पे समान आहेत का, समान वर्षाचे आहेत का, तर नाही. प्रत्येक देशामध्ये आपल्याला हे टप्पे वेगवेगळ्या वर्षांचे म्हणजे त्यांचा कालावधी जो आहे तो वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळा असू शकतो आणि म्हणून प्रत्येक देश जो आहे तो लोकसंख्या वाढीच्या ह्या धन किंवा ऋण म्हणजे लोकसंख्या वाढ ही धन किंवा ऋण असते तर ह्या टप्प्यांमधून जात असतो. हेच या सिद्धांतामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला पुस्तकामध्ये त्यांनी एक आकृती दिलेली आहे जे लोकसंख्या वाढीचे जे वेगवेगळे टप्पे आहेत ते टप्पे या आकृतीमध्ये दाखविलेले आहेत. पहा, या आकृतीमध्ये आपल्याला ही जी निळी रेषा दिसती आहे, जो रेषालेख आहे निळ्या रेषेचा तो जन्मदराचा आहे, जो ब्लॅक कलरचा आहे तो मृत्यूदराचा आहे आणि त्याबरोबरच खालच्या बाजूला आपल्याला पहा ही जी लाल रेषा दिसतीये ती एकूण लोकसंख्या वाढीचा रेषालेख दाखवते आहे. याच्यामध्ये आपल्याला एकूण 5 टप्पे केलेले दिसतात.
एखाद्या देशाची लोकसंख्या सामान्यपणे वाढताना ती या 5 टप्प्यामधून जात असते. आता हे जे 5 टप्पे आहेत या 5 टप्प्यांचा विचार करा. जो पहिला टप्पा आहे तो अतिशय स्थिर, म्हणजे त्या ठिकाणी पहा जन्मदर आणि मृत्यूदर याच्यामध्ये फारसा काही फरक दिसत नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या स्थिर दिसते. दुसरा टप्पा जो आहे तो आरंभीच्या काळात विस्तारणारी, दुसरा जो आहे तो नंतरच्या काळात विस्तारणारा, त्याच्यानंतर पुढं आपल्याला कमी बदल होणारा चौथा टप्पा आहे आणि पाचवा टप्पा जो आहे तो शून्य किंवा त्या ठिकाणी ऋण लोकसंख्या वाढीचा टप्पा सांगता येतो. आता प्रत्यक्षात हे टप्पे कसे पडलेले आहेत, लोकसंख्येमध्ये हे बदल असे का होतात, याचाच अभ्यास आपल्याला या सिद्धांतात करायचा आहे. आणि मग त्यानुसार आपल्याला जे वेगवेगळे 5 टप्पे पाहावयास मिळतात त्यातला पहिला टप्पा जो आहे तो पहिला टप्पा अतिशय स्थिर लोकसंख्या असा असणारा पाहावयास मिळतो. आता एकेका टप्प्याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. यातला पहिला जो टप्पा आहे या टप्प्यामध्ये अतिशय स्थिर अशी लोकसंख्या पाहावयास मिळते. आता या टप्प्याचं वैशिष्ट्य असं आहे जन्मदर आणि मृत्यूदराच्या बाबत, ते म्हणजे या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही पण जास्त असतात. मग आपण पाठीमागच्या याच्यामध्ये जी आकृती होती त्या आकृतीमध्ये पाहिलेले पहा, इथे आपल्याला जन्मदर आणि मृत्यूदर ह्या ज्या 2 रेषा दिलेल्या आहेत त्या दोन्ही रेषा पहा अतिउच्च पातळीवरती आहेत. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही पण जास्त असलेले पाहावयास मिळतात. आता मग ह्या टप्प्याचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे का जास्त जन्मदर आणि जास्त मृत्यूदर. मग ह्या टप्प्यामध्ये जास्त जन्मदर का असतो, त्याची कारणं काय आहेत, याच्यावरती आपल्याला कदाचित छोटा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग या जास्त जन्मदराची कारणं जी आहेत ती या ठिकाणी आपल्याला पाहावायची आहे. आता या टप्प्यामध्ये आपण पाहतो की जे देश असतात त्या देशांमध्ये सामान्यतः अर्थव्यवस्था जी असते ती अर्थव्यवस्था शेती किंवा त्यासारख्या तत्सम प्राथमिक व्यवसाय जे असतात त्या व्यवसायांवरती अवलंबून असते. परिणामतः द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे जे व्यवसाय असतात या व्यवसायांचं प्रमाण अत्यल्प असतं. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये यांचं योगदान, यांचा वाटा अतिशय अत्यल्प असतो. लोकसंख्या ही प्राथमिक व्यवसायांवरतीच अवलंबून असते. दुसरा महत्त्वाचा भाग सांगता येतो तो म्हणजे का या कालावधीमध्ये यंत्रांचा फारसा विकास झालेला नसतो आणि त्यामुळे शिक्षणाच्या सोयींचा एका बाजूला अभाव असल्यामुळं आपल्याला शिक्षणाच्या मर्यादित सुविधा असताना जी यंत्रसामग्री जी आहे तिचा वापर मर्यादित असतो. त्यामुळे ज्या घरामध्ये जास्त मुलं असतात, जास्त मुलं जन्माला येतात त्या घरामध्ये लोकसंख्या जास्त आणि परिणामतः प्राथमिक व्यवसायांमध्ये काम करणारे लोक जे आहेत ते जास्त आढळून येतात, जास्त निर्माण होतात आणि परिणामतः मग त्या कुटुंबाचं जे उत्पन्न आहे ते काम करणारी लोकसंख्या जास्त असल्यामुळं आपोआपच उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढला की पैसा जास्त मिळतो आणि मग ही जी धारणा आहे ती धारणा त्या प्रदेशामध्ये लोकांमध्ये आढळून येते. परिणामतः या ठिकाणी मोठी कुटुंब निर्माण होतात आणि जन्मदरसुद्धा जास्त असतो आणि याचा परिणाम असा होतो की या परिस्थितीमध्ये देश जे असतात त्या देशांची जी अर्थव्यवस्था जी असते ती अविकसित असलेली पाहावयास मिळते. आर्थिक परिस्थिती अतिशय कमजोर असलेली पाहावयास मिळते. ही सर्व कारणे देशाच्या जन्मदराच्या जास्त असण्याला कारणीभूत ठरतात. आता पुढचा जो भाग येतो तो म्हणजे मृत्यूदर. आता यामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की या टप्प्यामध्ये मृत्यूदर जो आहे तो सुद्धा जास्त असतो. मग आता या टप्प्यामध्ये मृत्यूदर जास्त असण्याची जी कारणं आहेत ती आपल्याला पाहायची आहेत. यातलं पहिलं कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जी प्रगती असते ती अतिशय कमी झालेली असते. म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाचा जो विकास असतो तो विकास कमी झालेला असतो. त्याबरोबरच वैद्यकीय सुविधा ज्या असतात त्या सुविधांचाही विकास कमी झालेला असतो. म्हणजेच वेगवेगळे जे रोग असतात त्या रोगांवरती लसी ज्या आहेत त्या उपलब्ध झालेल्या नसतात, ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या अवेलेबल नसतात. याचा अर्थ वैद्यकीय सुविधांचाही अभाव आपल्याला आढळून येतो. परिणामतः या देशांमध्ये स्वच्छतेचं महत्त्व, शिक्षणाचाच प्रसार झालेला नसतो त्यामुळं स्वच्छतेचं महत्त्व लोकांना समजलेलं नसतं. त्यामुळे स्वच्छतेचा जो अभाव आहे तो अभाव या प्रदेशांमध्ये आढळून येतो. परिणामतः
या देशांमध्ये संसर्गजन्य जे रोग आहेत त्या रोगांचा जो प्रादुर्भाव जो आहे तो जास्त आढळून येतो. परिणामतः आर्थिक परिस्थिती जी आहे ती आर्थिक परिस्थिती हलाखीची असणं आणि दुसऱ्या बाजूला हे जे रोग आहेत त्या रोगांचा प्रादुर्भाव यामुळं, शिवाय जी लहान मुलं असतात त्या लहान मुलांना आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे जे पोषण व्हायला पाहिजे ते पोषण होत नाही आणि त्यामुळे कुपोषणाचं प्रमाण वाढतं. परिणामतः या देशांमध्ये अर्भक मृत्यू दर जो असतो तो जास्त आढळतो. परिणामतः जी मुलं असतात ती मुलं जास्त मेल्यामुळे शेवटपर्यंत काहीतरी राहावीत म्हणून परत जन्मदर जो आहे तो जास्त आढळून येतो. म्हणजे या ठिकाणी मृत्यूदर जो जास्त आहे त्या जास्त मृत्यूदराला कारणीभूत कुपोषण जे आहे, बालमृत्यू दर जो आहे तो जास्त असण्याला वरील परिस्थिती कारणीभूत असलेली पाहावयास मिळते. मग आता ह्या जास्त जन्मदर आणि ह्या जास्त मृत्यूदराचा प्रत्यक्ष लोकसंख्या वाढीवरती काय परिणाम होतो, या टप्प्यात असणारे जे देश आहेत, प्रदेश आहेत, त्या प्रदेशांमध्ये लोकसंख्या वाढ कशी होते हा मुद्दा पाहणं गरजेचं आहे. जन्मदर आणि मृत्यूदर हे जास्त असतात आणि जवळजवळ ते समान असतात. परिणामतः जेवढी बालकं जन्माला येतात तेवढ्याच लोकांचा मृत्यू झालेला असतो आणि त्यामुळे अशा टप्प्यामध्ये लोकसंख्या जी असते ती लोकसंख्या स्थिर आढळून येते. आपण जर पाठीमागच्या आलेखाचा जर विचार केला तर आपल्याला ही परिस्थिती जाणवेल. पहा, हा पहिला टप्पा आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला जी लोकसंख्या आहे हे जन्मदर आणि मृत्यूदर जे आहेत ते आपल्याला दोन्ही पण जास्त असलेले पाहावयास मिळतात आणि त्यामुळे या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही पण जास्त आहेत. त्यामुळे खाली एकूण लोकसंख्या वाढीचा विचार करा. या ठिकाणी एकूण लोकसंख्या जी वाढ होती ती अत्यल्प होती आहे, म्हणजेच लोकसंख्येमध्ये तितकीशी वाढ दिसत नाही आहे. लोकसंख्या तो जो रेषालेख एकूण लोकसंख्या वाढीचा तो स्थिर दिसतो आहे. याचा अर्थ या टप्प्यामध्ये लोकसंख्या जी असते ती स्थिर असते आणि त्यामुळे हा टप्पा जो आहे हा प्राथमिक टप्पा म्हणून ओळखला जातो. ह्या टप्प्यामध्ये सध्या जगामधला एकही देश नाही आहे, म्हणजे सर्व देशांनी हे जे टप्पे आहे हा जो पहिला टप्पा जो आहे तो पार केलेला पाहावयास मिळतो. आता लोकसंख्या वाढीचा जो दुसरा टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्याला आरंभीच्या काळात विस्तारणारा असं म्हटलेलं आहे. असं का म्हटलेलं आहे तर आकृतीचे निरीक्षण केल्यानंतर पहा, या ठिकाणी आपल्याला जो पहिला टप्पा आहे त्या पहिल्या टप्प्यामध्ये पहा जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यामध्ये तफावत नाही आहे. त्या ठिकाणी लोकसंख्या जन्मदर आणि मृत्यूदर हे समान आहेत, त्यामुळे स्थिर लोकसंख्या आहे. आपण पुढच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यांचा जर विचार केला तर तिथे आपल्याला असंच काहीसं चित्र पाहायला मिळते. पण जो मधला टप्पा आहे हा पूर्ण जो मधला टप्पा आहे या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या जी आहे ती वेगाने वाढलेली आहे. त्याचं कारण आहे जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यामध्ये तफावत आहे आणि म्हणून इथे आपल्याला प्रत्यक्ष त्याच्या दोन रेषा आहेत त्या दोन रेषांमध्ये विस्तार झालेला पाहायला मिळतो, लोकसंख्या वाढ झालेली पाहावयास मिळते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्षात हा जो सगळा कालावधी आहे म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचा कालावधी का ह्या टप्प्यामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. पण याचे जे प्रत्यक्ष जो वाटचाल आहे ती वाटचाल विचारात घेतली तर आपल्याला त्याच्यामध्ये दोन भाग पाहावयास मिळतात, दोन टप्पे पाहावयास मिळतात. म्हणजे प्रत्यक्ष लोकसंख्या वाढीचे हे तीनच टप्पे आहेत. पहिला जो स्थिर आहे, शेवटचा जो स्थिर आहे आणि मधला फक्त लोकसंख्येचा विस्फोट हा टप्पा आहे. मग ह्या टप्प्याचे दोन भाग जे पाळलेले आहेत त्या ठिकाणी त्याची रिझन्स आपल्याला सांगता येतील की सुरुवातीच्या कालावधीमध्ये पहा म्हणजे आपला जो दुसरा टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालेले पहा, इथं जन्मदर जो आहे तो जन्मदर स्थिर आहे पण मृत्यूदर घटलेला आहे. आणि आपण इथला पुढची जर अवस्था पाहिली म्हणजे तिसऱ्या टप्प्याची जर अवस्था पाहिली तर त्या तिसऱ्या टप्प्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला प्रत्यक्ष हा जो मृत्यूदर आहे तो पण घटलेला आहे आणि जन्मदरसुद्धा घटलेला आहे. म्हणजे ह्या दोन अवस्था वेगळ्या आहेत आणि म्हणून प्रत्यक्ष हा जो मधला टप्पा आहे या टप्प्याचे दोन भाग पाडलेले आहेत. पहिला तो म्हणजे प्रत्यक्ष दोन्ही ठिकाणी काय आहे विस्तार आहे,
पण दोन्ही टप्प्यांमध्ये कारणं वेगळी आहेत, म्हणून एकाला म्हटलेलं आहे आरंभीच्या काळात विस्तारणारा आणि पुढचा जो आहे त्याचा दुसरा भाग केलेला आहे तो नंतरच्या काळात विस्तारणारा. आणि म्हणून दोन वेगवेगळी कारणं, दोन वेगवेगळी अवस्था पाहावयास मिळतात. ह्या मधल्या टप्प्याच्या लोकसंख्येचा विस्ताराचा जो टप्पा आहे त्याच्यात दोन अवस्था पाहायला मिळतात, म्हणून आरंभीच्या काळात विस्तारणारा आणि नंतरच्या काळात विस्तारणारा असं त्याला म्हटलेलं आहे. आता प्रत्यक्ष आरंभीच्या काळात विस्तारणारा म्हणजे काय ते पाहिल्यानंतर आपण या टप्प्याकडे येऊया, दुसऱ्या टप्प्याकडं. ह्या टप्प्यामध्ये पहा, आपल्याला ह्या टप्प्याचं वैशिष्ट्य पाहायला मिळतं जन्मदर आणि मृत्यूदराच्या बाबत. तो म्हणजे या टप्प्यामध्ये जन्मदर जो असतो तो जन्मदर आपल्याला प्रत्यक्ष स्थिर पाहावयास मिळतो. तो जास्त आहे पण स्थिर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बदल झालेला नाही आहे. मात्र मृत्यूदरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहावयास मिळते. म्हणजे जन्मदरात स्थिर आणि मृत्यूदरात घट हे या टप्प्याचं वैशिष्ट्य पाहावयास मिळतं. आता जन्मदराचा विचार केल्यास तर आपण पाहूया, या टप्प्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे जन्मदर जो आहे तो आहे तेवढाच आहे, त्याच्यामध्ये कोणताच बदल झालेला नाही आहे. तो आहे तेवढाच जास्त पण स्थिर पाहावयास मिळतो. आता दुसरा या ठिकाणी येतो तो म्हणजे मृत्यूदराचा विचार. आता याच्यामध्ये मृत्यूदर जो आहे तो घटतो, तर मृत्यूदर घट होण्याची जी कारणं आहेत ती काय आहेत ते या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. याच्यातील पहिलं कारण जे आपल्याला सांगता येतं ते म्हणजे या टप्प्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा विकास होऊ लागलेला असतो, विज्ञानाचा प्रसार झालेला असतो आणि त्यामुळे वैद्यकीय आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत या सुविधांमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहावयास मिळते. परिणामी वेगवेगळे जे रोग आहेत त्या रोगांवरती नियंत्रण येतं आणि प्रत्यक्षात त्यामुळे जो मृत्यूदर आहे तो मृत्यूदर झपाट्याने कमी झालेला पाहावयास मिळतो. दुसऱ्या बाजूला शेती उत्पादनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर सुरू झालेला असतो आणि त्यामुळे शेती उत्पादनात वाढ होते. वाहतुकीच्या ज्या सुविधा आहेत त्या वाढल्यामुळं आपल्याला जे रोगी असतात ते रोगी हॉस्पिटलमध्ये वेळेवरती पोहोचू शकतात. म्हणजे वाहतुकीच्या सुविधांमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहावयास मिळते. त्यामुळेही जो मृत्यूदर आहे तो कमी होतो. याबरोबरच कुटुंब नियोजन जे आहे ते कुटुंब नियोजनासाठी प्रयत्न चालू झालेले असतात. म्हणजे लोकांना कुठंतरी कळायला लागलेलं असतं का कुटुंब नियोजन काय आहे वगैरे, आणि त्यामुळे आपोआपच काय होतं की लोकांकडनं कुटुंब नियोजनासाठी प्रयत्न सुरू होतात. आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी त्यामुळं कमी मुलं असल्यामुळं मुलांकडं लक्ष देणं हे शक्य होतं आणि त्यामुळे बालमृत्यू जो आहे तो झपाट्यानं कमी होतो. हे त्याचं कारण आहे. म्हणजे प्रत्यक्षात कुटुंब नियोजनामुळं मृत्यूदराचा तसा संबंध जरी नसला तरी कुटुंबामध्ये मुलं जे आहेत त्यांचं प्रमाण कमी असल्यामुळं त्यांच्या प्रत्यक्ष संगोपनाकडं आपण लक्ष देतो आणि त्यातनं त्यांच्या मृत्यूदरामध्ये घट झालेली पाहावयास मिळते. याबरोबरच आपल्याला मग आता जन्मदर आणि मृत्यूदर ह्या दोघांमुळं प्रत्यक्ष लोकसंख्येच्या वाढीवरती काय परिणाम होतो ते पाहणं गरजेचं आहे. एका बाजूस जन्मदर स्थिर आहे जो उच्च आहे, दुसऱ्या बाजूस कमी होणारा जो मृत्यूदर आहे तो आहे. याचा परिणाम असा होतो की जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत निर्माण होते आणि त्याचा परिणाम असा होतो की कमी कालावधीमध्ये लोकसंख्येमध्ये प्रचंड वेगाने वाढ होते. आणि ही जी कमी कालावधीमध्ये होणारी जी प्रचंड वाढ आहे यालाच लोकसंख्येचा विस्फोट असं म्हटलं जातं. म्हणून हा जो टप्पा आहे हा टप्पा म्हणजे लोकसंख्येच्या विस्फोटाचा प्रारंभिक टप्पा म्हणून ओळखला जातो. आपण जर पाठीमागे दिलेल्या आलेखाचं निरीक्षण जर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी हे स्पष्ट होईल. पहा, या आलेखामध्ये आपल्याला इथे ही जी तफावत निर्माण झालेली आहे जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यामध्ये, त्यामुळे लोकसंख्या ही जी वाढ आहे, पहा इथं लोकसंख्या वाढी जो आहे ती कमी कालावधीमध्ये आपल्याला आलेख जो आहे तो जास्त चढता दिसतो आहे आणि हाच म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट होय. या टप्प्यातील प्रदेशांचा विचार केल्यास आपल्याला कांगो, नायजर, युगांडा हे जे आफ्रिकेतील देश आहेत ते देश या टप्प्यामध्ये असलेले पाहावयास मिळतात. याबरोबरच जो आशिया खंडामधला बांगलादेश जो आहे तो आपल्या शेजारचं राष्ट्र, त्याही देशामध्ये आपल्याला हा टप्पा जो आहे तो पाहावयास मिळतो. प्रत्यक्ष आपल्याला आलेखामध्ये नकाशामध्ये हे भरण्यासाठी विचारलं जातं. आपण प्रत्यक्ष हे देश कुठे आहेत ते पाहणार आहोत. आफ्रिकेच्या या नकाशामध्ये आपल्याला या ठिकाणी जो देश दिसतो आहे तो पिवळ्या रंगाचा युगांडा देश आहे. या ठिकाणी हा जो छोटा देश आहे तो
कांगो देश आहे आणि या ठिकाणी आपल्याला जो दिसतो आहे तो नायजर देश आहे. त्यानंतर जो येतो तो म्हणजे लोकसंख्या वाढीचा तिसरा टप्पा. आता हा सुद्धा लोकसंख्या विस्फोटाचाच टप्पा आहे. फक्त यामध्ये आपल्याला नंतरच्या काळात विस्तारणारा असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण मी सांगितलं की ह्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यात जो फरक आहे तो हाच आहे. तो म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर जो आहे तो स्थिर असतो आणि मृत्यूदर जो असतो त्यामध्ये घट झालेली असते. मात्र विस्फोटाचा जो तिसरा टप्पा केलेला आहे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या वाढलेलीच आहे, पण याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे का जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही पण याच्यामध्ये कमी झालेले असतात. मग या ठिकाणी पहा त्याचं वैशिष्ट्यच आहे की जन्मदर आणि मृत्यूदर या दोन्हींमध्ये घट झालेली आहे. आता या ठिकाणी प्रत्यक्ष जन्मदराचा विचार केल्यास जन्मदरामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात जी घट आहे ती याही टप्प्यामध्ये कंटिन्यू जी आहे ती झालेली पाहावयास मिळते, जी दुसऱ्या टप्प्यामध्ये होत नव्हती. तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र जन्मदरामध्ये थोड्या प्रमाणात घट जी आहे ती घट होण्यास सुरुवात झालेली पाहावयास मिळते. त्याचं कारण जर विचारात घेतलं तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे लोकांची शैक्षणिक पातळी या टप्प्यामध्ये उंचावलेली पाहावयास मिळते. परिणामी लोक जे आहेत ते कुटुंब नियोजनाचे आणि लहान कुटुंबाचे जे महत्त्व आहे ते महत्त्व लोक समजू लागलेले असतात आणि परिणामतः जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न या टप्प्यामध्ये केलेले पाहावयास मिळतात आणि म्हणून जन्मदर जो आहे तो या टप्प्यामध्ये कमी होतो. आता दुसऱ्या बाजूला मृत्यूदर जो आहे तो मृत्यूदर जो दुसऱ्या टप्प्यामध्ये कमी झालेला होता तो ह्या टप्प्यामध्ये सुद्धा अजून कमी झालेला पाहावयास मिळतो. आता त्याची कारणं जर आपण विचारात घेतली तर देशाची प्रगती होऊ लागलेली असते, कारण लोकांचं जे उत्पन्न असतं ते उत्पन्न उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असतं. परिणामतः लोकांचं राहणीमान उंचावतं आणि लोकांचं राहणीमान उंचावल्यामुळे आपल्याला जी गरिबी आहे ती गरिबी थोडीशी कमी झालेली पाहावयास मिळते आणि त्यामुळे जो मृत्यूदर आहे तो मृत्यूदर घटलेला पाहावयास मिळतो. संक्रमणाचा हा जो टप्पा आहे टप्प्यामध्ये विज्ञानाचा प्रसार आणि तंत्रज्ञानाची जी प्रगती असते ती प्रगती झालेली असते. वैद्यकीय आणि आरोग्याच्या ज्या सुविधा असतात त्या सुविधांचा विस्तार झालेला असतो व रोगराईवरती मोठ्या प्रमाणात मात या टप्प्यामध्ये केलेली असते. पण मृत्यूदर जो असतो तो मृत्यूदर हा तुलनेने जास्त असल्यामुळे या टप्प्यामध्ये उत्पन्न वाढीसाठी लोक शेतीशिवाय इतर उद्योगांकडे वळतात. कारण जर लोकसंख्येचं जर पोषण करायचं असेल तर आपल्याला उत्पन्नाचे इतर स्रोत निर्माण करणं गरजेचं असतं. परिणामतः शेतीवर जी लोकसंख्या आतापर्यंत अवलंबून होती ती लोकसंख्या आता वाढल्यामुळं उत्पन्न वाढवण्यासाठी इतर जे उद्योग आहेत त्या उद्योगांकडे वळतात आणि त्यातून आपोआपच उत्पन्न वाढ घडून येते. परिणामतः वाढलेलं उत्पन्न हे स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी परत व्यापाराला चालना मिळते आणि व्यापाराला चालना मिळाली की त्यातून आपोआपच द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांमध्ये वाढ झालेली पाहावयास मिळते. आपल्याला याच्यावरती प्रश्नपणे विचारलेला आहे की द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय हे तिसऱ्या टप्प्यामध्ये का वाढतात, तर त्याचं कारण आहे का लोकसंख्या प्रत्यक्ष जी वाढ आहे ती अजूनही या टप्प्यामध्ये होत असल्यामुळे लोक शेतीबरोबर इतर व्यवसायांमध्ये वळालेले पाहावयास मिळतात. आता प्रत्यक्ष मग लोकसंख्या वाढ जी आहे ती जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील तुलना केल्यानंतर प्रत्यक्ष लोकसंख्या वाढ कशी होते याचा विचार केल्यास जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही या टप्प्यामध्ये जरी कमी होत असले तरी प्रत्यक्षामध्ये मृत्यूदरापेक्षा जन्मदर हा बराच जास्त असतो. परिणामतः लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या वाढीचा दर जरी कमी झालेला असला तरी प्रत्यक्षात लोकसंख्या मात्र वेगानेच वाढताना पाहावयास मिळते. म्हणूनच याला लोकसंख्या विस्फोटाचा नंतरचा टप्पा म्हणून ओळखलं जातं. आता विकसनशील देशांचा विचार केल्यास विकसनशील देश जे आहेत ते विकसनशील अवस्थेतून ज्या वेळेला विकसित अवस्थेकडे वाटचाल करतात त्यावेळेला आपल्याला ते ह्या टप्प्यातून जाताना पाहावयास मिळतात. मग याच्यामध्ये भारत आणि चीन यांचा जर विचार केला तर आपल्याला ते ह्या परिस्थितीतून जाताना पाहावयास मिळतात. चीनने जवळजवळ ह्या
अवस्थेचा शेवटचा टप्पा गाठलेला आहे. भारत याच संक्रमणाच्या टप्प्यातून जातो आहे. याच्यावरती आपल्याला प्रश्नही विचारलेला आहे. भारत संक्रमणाच्या 3ऱ्या टप्प्यातून जात आहे. तर त्याची कारण आपण वर पाहिलेली, ही जी वर परिस्थिती आहे ती परिस्थिती भारतामध्ये आढळून येते, म्हणून भारत हा संक्रमणाच्या 3ऱ्या टप्प्यातून जातो आहे. संक्रमणाचा 4था जो टप्पा आहे त्या टप्प्याला कमी बदल दर्शवणारा टप्पा असं म्हटलं जातं. आता का म्हटलं जातं, तर या टप्प्याचं वैशिष्ट्य जर आपण विचारात घेतलं तर वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे जन्मदर जो आहे तो जन्मदर आणि मृत्यूदर या दोन्हीमध्ये आपल्याला खूप घट झालेली पाहावयास मिळते. परिणामी लोकसंख्या जी आहे ती अतिशय कमी स्वरूपात वाढत असते, म्हणजे बदल दर्शवत असते, म्हणून कमी बदल दर्शविणारा असं त्याला म्हटलं जातं. आता प्रत्यक्षामध्ये ह्या टप्प्यामध्ये जन्मदर जो आहे तो जन्मदर 3ऱ्या टप्प्यापेक्षा हा खूपच कमी झालेला पाहावयास मिळतो, म्हणजे त्या ठिकाणी तो अतिशय कमी होण्याकडं वाटचाल जी आहे ती चालू झालेली असते. तर त्याचं कारण जर विचारात घेतलं तर ते सांगता येईल, जसा लोकांचा आर्थिक विकास होतो त्या लोकांच्या आर्थिक विकासाबरोबर आपल्याला देशाचा सुद्धा जो आर्थिक विकास आहे तो झालेला पाहावयास मिळतो. याबरोबरच द्वितीय व तृतीय श्रेणीचे जे व्यवसाय असतात या व्यवसायांचं जे अर्थव्यवस्थेतील योगदान आहे ते आता प्राथमिक व्यवसायापेक्षा जास्त निर्माण झालेलं पाहावयास मिळतं. म्हणजेच या ठिकाणी जन्मदरास हे घटक घटण्यास कारणीभूत ठरलेले पाहावयास मिळतात. आता पुढचा भाग येतो तो म्हणजे मग मृत्यूदर जो आहे त्या मृत्यूदरामध्ये आपल्याला परत घट झालेली पाहावयास मिळते. याचं वैशिष्ट्य आहे का, या टप्प्यामध्ये असणारा जो मृत्यूदर आहे हा सर्वात कमी पातळीवर गेलेला असतो. त्याचं कारण आहे ते म्हणजे या टप्प्यामध्ये ज्या वैद्यकीय सुविधा ज्या असतात त्यांच्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात सुधारणा झालेली असते, म्हणजे त्या सुविधा ह्या उच्चतम वैद्यकीय सुविधा असतात. परिणामी साथीचे रोग जे असतात त्या रोगांवरती पूर्णपणे नियंत्रण आलेलं असतं, त्यांचा पूर्ण नायनाट झालेला असतो आणि आरोग्याबाबत लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झालेली असते. परिणामतः ह्या टप्प्यामध्ये आपला मृत्यूदर जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झालेला पाहावयास मिळतो. आता आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर ही बाब आपल्या लक्षामध्ये येईल. पहा, या ठिकाणी हा जो 4था टप्पा आहे या टप्प्यामध्ये हा जन्मदर जो आहे तो मोठ्या प्रमाणात घसरलेला आहे आणि मृत्यूदर जो आहे तो सुद्धा त्याच्या अतिशय लोएस्ट पातळी जी आहे त्याच्यावरती गेलेला आहे. परिणामतः लोकसंख्या या ठिकाणी वाढताना कशी वाढते, तर वाढीचा दर जो आहे तो मंदावलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये स्थिरता आलेली पाहायला मिळते. त्याच्यात बदल जे आहे ते बदल अतिशय कमी स्वरूपात बदल दिसतात. तर हे आपल्याला आकृतीवरून सांगता येते. तर आलेखात आपल्याला असं दिसलं की लोकसंख्या वाढ जी आहे ती या टप्प्यामध्ये अतिशय कमी वाढताना पाहावयास मिळते. याच्यावर आधारित एक प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. याच्यामध्ये स्वाध्यायामध्ये जन्मदर कमी असून सुद्धा लोकसंख्या वाढू लागते, कारण लिहा. मग त्याचं कारण काय आहे ते पाहायचं आहे. लोकसंख्या संक्रमणाच्या 4थ्या टप्प्यामध्ये जन्मदर कमी होत असलेला आपण पाहिला, पण लोकांचे राहणीमान जे आहे ते लोकांचे राहणीमान सुधारलेले असते. आर्थिक स्थिती पण लोकांची सुधारलेली आहे. लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झालेली आहे. परिणामतः मृत्यूदर जो आहे तो त्याच्या सर्वोच्च कमी पातळीवर, सर्वात कमी पातळीवर येऊन पोहोचलेला असतो. परिणामतः प्रत्यक्षात जन्मदर जरी कमी झालेला असला तरी मृत्यूदर त्यापेक्षा थोडासा कमी असतो. त्यामुळे ह्या टप्प्यामध्ये सुद्धा लोकसंख्येमध्ये वाढ होताना पाहावयास मिळते. उदाहरणाचा विचार केला तर संयुक्त संस्थानासारखा जो विकसित देश आहे तो विकसित देश या टप्प्यातून सध्या जाताना पाहावयास मिळतो. जो पुढचा टप्पा आहे तो 5वा टप्पा. आता हा टप्पा अलीकडं ह्या सिद्धांतामध्ये जोडला गेलेला आहे आणि त्याचं कारण आहे तो म्हणजे युरोप खंडामध्ये जे वेगळंच चित्र सद्यस्थितीला पाहावयास मिळालं त्याचा अभ्यास करून ह्या टप्प्यामध्ये आपल्याला, म्हणजे हा जो टप्पा आहे तो त्या संक्रमण सिद्धांतामध्ये जोडलेला पाहावयास मिळतो. मग ह्या टप्प्याचं वैशिष्ट्य काय आहे, या टप्प्यामध्ये
जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही पण कमी आहेत, अगदी त्यांच्या सर्वात कमी पातळीवर आहेत. पण या ठिकाणी जन्मदरापेक्षा मृत्यूदर थोडासा जास्त असल्यामुळे लोकसंख्या वाढण्याऐवजी ती कमी होते. म्हणजेच लोकसंख्या वाढ जी आहे ती ऋणात्मक दाखवली जाते आणि म्हणून हा टप्पा ऋणात्मक वाढीचा टप्पा म्हणून ओळखला जातो. आपण आलेखामध्ये जर पाहिलं, पहा या टप्प्यामध्ये हा जो आहे तो मृत्यूदर आहे वरच्या बाजूला असणारा, आणि हा जो खालच्या बाजूला जो आलेला आहे तो आपल्याला जन्मदर आहे. याचा अर्थ जन्मदरापेक्षा मृत्यूदर जो आहे तो कसा आहे, जास्त आहे. परिणामतः इथं लोकसंख्या वाढ पहा ही प्रत्यक्ष वाढण्याऐवजी आपल्याला खाली येताना पाहायला मिळते. मग हाच टप्पा म्हणजे लोकसंख्येच्या ऋणात्मक वाढीचा 5वा टप्पा. या टप्प्यातील जन्मदराचा विचार केल्यास या टप्प्यात जन्मदर हा सर्वात कमी पातळीवरती येऊन पोचलेला असतो. उंचावलेलं राहणीमान व आर्थिक स्थिती बरीच सुधारलेली असते. तृतीय व्यवसायांचा जो अर्थव्यवस्थेतला वाटा जो असतो तो सर्वोच्च असतो. म्हणजेच या ठिकाणी सेवा क्षेत्र जे आहे ते त्याचा विकास जो आहे तो प्रचंड झालेला असतो आणि त्याचंच योगदान अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात जास्त असलेलं पाहावयास मिळतं. आता मृत्यूदराचा विचार जर केला तर या ठिकाणी वैद्यकीय व शैक्षणिक ज्या सुविधा आहेत या सुविधांमध्ये विकास झाल्यामुळे आपल्याला मृत्यूदर प्रत्यक्षात घटलेला पाहावयास मिळतो. पण 4थ्या आणि 5व्या टप्प्यामध्ये मृत्यूदरामध्ये काही बदल होतात. ते बदल ह्या टप्प्यामध्ये प्रत्यक्षात जाणवू लागतात आणि आपल्याला प्रत्यक्षामध्ये याची वाटचाल विचारात घेतली मृत्यूदराची तर मृत्यूदरामध्ये काहीशी वाढ जी आहे ती वाढ झालेली पाहावयास मिळते. त्याची कारणं विचारात घेतली तर सद्यस्थितीला पहा आपण याचा सामना करतो आहोत. प्रत्यक्ष जे धावपळीचं जीवन आहे ते धावपळीचं जीवन, दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात वाढणारं प्रदूषण, त्याबरोबरच जे जीवन जे आहे आपलं ते जीवन विलासी आणि ऐषारामी जीवन होत चाललेलं आहे. परिणामतः व्यायाम एक्झरसाइज जे आहे ही जी आहे त्याची कमतरता जाणवते. त्यामुळे प्रतिकारक क्षमता जी आहे त्या प्रतिकारक क्षमतेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहावयास मिळते. दुसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्ती जी आहेत म्हणजे चक्रीवादळं असू द्या, त्याबरोबरच त्या ठिकाणी जे पूर आहेत ते पूर असू द्या, अतिवृष्टी असू द्या, त्याबरोबरच दुष्काळ जे आहे ते दुष्काळ, हे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती जी आहे त्यांच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली पाहावयास मिळते. आणि त्याबरोबरच आपल्याला जे मानवी निर्मित आपत्ती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहावयास मिळते. याच्यामध्ये अपघात असू द्या त्याच्यातही वाढ होते. त्याबरोबरच लोकसंख्या वाढल्यामुळे प्रत्यक्ष एखाद्या देशामध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचं जे प्रत्यक्ष राहणीमान जे आहे ते राहणीमान अलीकडं लोकसंख्या वाढल्यामुळं ते खालावत चाललेलं पाहावयास मिळतं. परिणामतः जमिनीचं प्रमाण कमी असल्यामुळं साम्राज्यवादासारख्या ज्या समस्या आहेत त्या निर्माण होतात. परिणामतः चीनसारखे देश पाहता आपल्या आजूबाजूच्या देशांवरती आक्रमण किंवा दबाव टाकून त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजेच या ठिकाणी प्रत्यक्ष साम्राज्यवाद जो आहे तो उफाळून येऊ शकतो आणि त्यातनं प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थिती निर्माण होतात. याबरोबरच दहशतवादासारख्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात. याबरोबरच प्रत्येक जो धर्म असतो तो धर्म आपल्या धर्माची लोकसंख्या वाढेल कशी यासाठी प्रयत्न करतो. त्यातनं दुसऱ्या धर्माला कमी लेखण्याची प्रवृत्ती निर्माण होऊन धार्मिक कलहसुद्धा निर्माण होतात आणि त्यातनं दंगली ज्या आहेत त्या निर्माण होतात. याबरोबरच युरोपचा विचार केल्यास तर त्या ठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या ज्या काही ज्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या वाढत आहेत. परिणामतः त्या देशांमध्ये कुटुंब व्यवस्था धोक्यामध्ये आलेली आहे. त्यातूनही मृत्यूदर जो आहे म्हणजे प्रत्यक्ष जन्मदरामध्ये त्यातनं घट झालेली पाहावयास मिळते. यासारख्या ज्या समस्या आहेत या समस्या आपल्याला 4थ्या आणि 5व्या टप्प्यामध्ये पाहावयास मिळतात, निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात. आपल्याला याच्यावरती प्रश्न पण विचारलेले आहे 4थ्या आणि 5व्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास आपल्याला मृत्यूदरामध्ये वाढ झालेली पाहावयास मिळते आणि त्यातनं आपल्याला जन्मदर जो आहे तो त्याहीपेक्षा मृत्यूदर जो आहे तो जास्त वाढलेला पाहावयास मिळतो. परिणामी लोकसंख्या ही कमी होते. या टप्प्यामध्ये लोकसंख्या जी असते ती लोकसंख्या पर्यावरण व आनंददायी जीवन जे आहेत याबाबत आग्रही असलेली पाहायला मिळते. लोकांना अशा प्रकारच्या जीवनाची अपेक्षा असलेली पाहावयास मिळते.
आता प्रत्यक्ष यातनं लोकसंख्या वाढ जी आहे ती विचारात घेतली तर जन्मदर आणि मृत्यूदर जवळजवळ समान जरी असले तरी परिणामी त्यांच्या लोकसंख्या वाढीमध्ये स्थिरता जरी जाणवत असली तरी वर उल्लेख केलेल्या ज्या काही वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्या या ठिकाणी डोकं वर काढू लागतात आणि परिणामतः मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा वाढलेला पाहावयास मिळतो. परिणामी लोकसंख्येमध्ये वाढीऐवजी घट होते आणि त्यामुळे मग आपल्याला आता उदाहरणांचा विचार केल्यास तर युरोपमधले स्वीडन, फिनलँड, ग्रीस यासारखे देश जे आहेत ते या टप्प्यामध्ये आपल्याला येऊन पोहोचलेले पाहावयास मिळतात. आता परत आपल्याला याच्यावरती ते आपल्याला नकाशामध्ये दाखवण्यासाठी विचारलेत कुठे आहेत ते देश, ते आपण नकाशामध्ये पाहणार आहोत. पहा समोर आपल्याला जो नकाशा दिसतो आहे तो युरोप खंडाचा नकाशा आहे. त्याच्यामध्ये पहा या ठिकाणी आपल्याला हा फिनलँड देश जो आहे तो दिसतो आहे. दुसऱ्या बाजूला त्याच्या शेजारीच हा इथे आपल्याला स्वीडन दिसतो आहे आणि अगदी दक्षिण भागामध्ये हा थोडासा जो लहान देश दिसतो आहे तो ग्रीस आहे. तर याप्रमाणे हे देश जे आहेत या देशांनी हा 5वा टप्पा जो आहे तो गाठलेला पाहावयास मिळतो. तर अशा प्रकारे आपण या सिद्धांताच्या अंतिम टप्प्यापर्यंतचा भाग अभ्यासलेला आहे. या ठिकाणी हा जो भाग आहे तो संपलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रोत्साहन द्या.